वाहन चोरी का मास्टरमाइंड और संगीन आरोपी ऋषभ श्याम आसोफा उम्र 27 वर्ष टेलीफोन चौक निवासी को गणेशपेट पुलिस ने गिरफ्तार कर लिया। बता दें कि दवा बाजार से फिरियादी श्वेता श्याम कुंवर की एक्टिवा वाहन चोरी होने के बाद पुलिस की तलाश में आरोपी पकड़ा गया। बता दें कि आरोपी पर कई मामले दर्ज है और अब तक कुल 41 से अधिक वाहन उसने चोरी किए, जिसके पास से चोरी की एक्टिवा वाहन रिकवर कर ली गई है। अन्य भी कुछ वाहन जब्त किए गए हैं। जांच के दौरान चोरी के अन्य कई मामले उजागर होंगे। पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे अपराध क्रमांक 508/25 कलम 309(4), 3(5), 311 आणि 111 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी जे आहेत कमलेश अनिल दुबे, वय 32 वर्षे, व्यवसाय चहा विक्री, ते जिल्हा न्यायालयाजवळ चहा विक्रीचं काम करत असतात आणि काल रात्री त्यांचं काम संपल्यानंतर ते कॉटन मार्केट चौकामध्ये चहाची कप घ्यायला आले होते। ती खरेदी झाल्यानंतर ते आपल्या घरी जात असताना ते रामेश्वरी साकेतनगर जगदीश कांबळे यांच्या घरी किरायाने राहतात, पोलीस स्टेशन अजनी येथे। घरी जात असताना मोक्षधाम चौकाजवळ त्यांच्या सायकलची चेन तुटली। तर सायकलची चेन तोडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक 3 तरुण ज्यांच्याजवळ एक दुचाकी वाहन होतं, MH49AW 8629 या गाडीवर ट्रिपल सीट 3 तरुण आलेत आणि त्यापैकी एकाने त्या सदर फिर्यादीला पोटाला चाकू लावला आणि तुझ्याकडे काय मुद्देमाल असेल तो काढून दे पैसे वगैरे असं करून त्याला धमकावू लागले आणि त्याच्याकडून 1200 रुपये हिसकून पळून गेले। फिर्यादी हा पोलीस स्टेशनला येऊन तक्रार रात्री 12-12:30 दरम्यान त्यांनी तक्रार दिली। आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर तपास पथकाला त्याबाबत सूचना दिल्या। तपास पथकाने शोध घेत असताना आगरमदेवी चौक ते जाधव चौकच्या दरम्यान वरील वर्णनाची जी वाहन आहे त्या गाडीवर 2 इसम जाताना दिसून आले। तात्काळ तपास पथकाने त्यांना ताब्यात घेतले। जवळपास 6-6:30 दरम्यान 3 वाजता गुन्हा दाखल झाला आणि 3 तासातच ते आरोपी आमच्या ताब्यात मिळाले। त्यापैकी एक आहे अमन संतोष कालीमाती, वय 24 वर्षे, राहणार TB वार्ड, जाट तरोडी, पोलीस स्टेशन इमामबाड़ा, आणि सोहिल जयस्वाल तांडेकर, वय 22 वर्षे, राहणार इंद्रनगर, जाट तरोडी, पोलीस स्टेशन इमामबाड़ा। असे हे 2 आरोपी आम्हाला मिळून आले। तिसरा आरोपी अजून फरार आहे, त्याबाबत अधिक तपास करीत आहोत। या आरोपीचं रेकॉर्ड चेक केलं असता या आरोपीवर यापूर्वीसुद्धा चोरी, जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत। आज रोजी आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्यांचा PCR PSI अमित शेळके हे करीत आहेत। अमित शेळके हे रात्रपाळी अधिकारी असताना त्यांनी अत्यंत तत्परता दाखवून सदर गरीब जे फिर्यादी आहे सायकल चहा विक्री करणारे त्यांचे 1200 रुपये फक्त ते चोरून नेले होते, परंतु ते 1200 रुपये सुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती त्यांचा व्यवसाय पाहता आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन PSI अमित शेळके यांनी तात्काळ सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्यांना जेरबंद केलं। त्या आरोपींनी अजून किती गुन्हे केलेले आहे याबाबत PSI अमित शेळके पुढील तपास करीत आहेत। पोलीस स्टेशनला PCR मिळाल्यानंतर पुढील तपास आम्ही करू। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।